क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने भारत अमेरिका करारामुळे भारतीय शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप करत हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री ईश्वर उखा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे। या करारामुळे मका, हरभरा, गहू, तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। केंद्र सरकारने निश्चित केलेल्या हमी भावानुसार मका खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सध्या बाजार समित्यांमध्ये मका केवळ 1200 ते 1400 रुपये दराने विकला जात असून हमी भाव 2300 रुपयांपेक्षा अधिक आहे। बियाणे, खत, फवारणी, मजुरी आणि वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरत नाही, अशी परिस्थिती आहे। हमी भाव नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। कर्जमाफीची घोषणा होऊनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही। यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन मानसिक तणावाखाली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलून डीबीटी योजना राबवली असली तरी शेतकऱ्यांना सिंचन विहिरी, गोठे व अन्य योजनांचे पैसे मिळत नसल्याचा आरोप आहे। या सर्व मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे। आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभर भारत अमेरिका करार जो होत आहे त्याला आम्ही क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो, विरोध करतो की भारतातील शेतकरी हा मका, कापूस, तूर उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे आणि दूध उत्पादक शेतकरी यांचे जे हाल होत आहेत त्या सर्वस्वी जबाबदार केंद्र शासन व राज्य शासन आहे। केंद्र शासनाने हमी भावानुसार जे बाजारभाव मूल्य दिलेले आहेत त्या बाजारभावानुसार कोणत्याही मार्केट कमिटीमध्ये बाजारभाव विक्री होत नाही। आज शासनाने मका, कापूस, हरभरा, गहू, दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम आपले भारतातील आणि महाराष्ट्रातील राज्यकर्ते, त्याच्यात लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि जे आपले पालकमंत्री ही सर्व मिळून जी मुघलशाही आणि इंग्रजांच्या जे कायद्यानुसार शेतकऱ्यांचा विनाश करण्याचं काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। या क्रांतिकारक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या आमच्या शेतकरी राजाला न्याय देण्यासाठी हमी भावानुसार धुळे जिल्ह्यामध्ये मका, हरभरा, गहू यांच्यावर केंद्र उभे करावेत। हिवाळी योजना शासनाला जाग आणली, 11 क्विंटलचा कापूस 24 क्विंटल झाला। त्याच धर्तीवर आमचे राज्याचे पणन मंत्री साहेब आपण धुळे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हमी केंद्र सुरू करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा।